नमस्ते, दिव्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज बनवणार आहोत पनीर मसाला। चला तर साहित्य पाहूयात। तर मी पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। एक पनीर मसाला, 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो, 1 अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि शिमला मिरची छोटे छोटे चौकोन तुकडे करून घेतलेले आहेत। चला तर रेसिपीला सुरू करूया। इथे मी मिक्सरचं भांडे घेऊन त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे। पेस्ट करून घ्यायची आपल्याला कांदा टोमॅटोची। कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट अशी बारीक करून घ्यायची। मस्त अशी मी प्युरी करून घेतलेली आहे बारीक। गॅस चालू करून कढई ठेवली आहे। कढई चांगली गरम झाली, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्या। इथे मी 3 चमचे तेल टाकणार आहे। तेलच्या ऐवजी तुम्हाला बटर जर यूज करायचं तर तुम्ही बटरमध्ये पण पनीरची भाजी करा, खूपच टेस्टी लागते। इथे मी 1 चमचाभर असे जिरे टाकलेले आहे। जिरे छान तडतडले, त्याच्यामध्ये आता शिमला मिरची टाकून घ्यायची। शिमला मिरची टाकून घेतलेली आहे। कांद्याचे छान असे चौकोन तुकडे केलेले आहेत ते टाकून घेतले। छान असं फ्राय करून घ्यायचं। म्हणजे प्युरी केलेली ते टाकून घेऊया। ते छान अशी ग्रेव्ही भाजून घ्यायची। तिखट तुमच्यानुसार घ्या तुम्ही। मी इथे 3 चमचे लाल तिखट घेतलेले आहे। अर्धा चमचा इथे हळद टाकलेली आहे। पनीर मसाला, एवढेच मसाले मी टाकणार आहे, जास्त मसाला टाकायचा नाही। एवढ्या मसाल्यातच आपली भाजी खूपच टेस्टी लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हे बघा ग्रेव्हीला काय खूपच सुंदर कलर आलेला आहे। ही सेम अशीच ग्रेव्ही तुम्ही चिकन मसाल्याला केले तरी खूपच छान लागते। नक्की ट्राय करून बघा। छान असा फ्राय करून घ्यायचा आपला मसाला। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं। पनीर टाकूयात। पनीर मी फ्राय वगैरे करून घेतलेलं नाही, पनीर मी कच्चंच घेतलेलं आहे। छान असं 2 मिनिटं तरी पनीर आणि ग्रेव्ही आपली मस्त फ्राय करून घेऊयात। हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला आहे थोडा, मी त्याच्यामध्ये पाणी टाकून मिक्सरचं भांडे छान असं हलवून ते पाणी मी ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे। मी मग ग्रेव्हीमध्ये ते पाणी टाकून जास्त पण पाणी टाकायचं नाही। मस्त असा पनीर मसाला आपण केलाय। हे बघा मी 5-10 मिनिटं छान अशी बारीक गॅसवर भाजी शिजून मी गॅस बंद केलेला आहे। तयार आहे भाजी। हे बघा खूपच छान अशी झालेली आहे, मस्त ग्रेव्ही झालेली आहे। खूपच मस्त झालेली आहे आपली भाजी। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।